नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. नागेश्वर महिपतला कॉल करतो. महिपत सांगतो की काम तुमचं काही झालं नाही आहे, कारण त्या सगुणाने ओळखलं मला आणि तिला हेही कळालं की आपल्या दोघांची मैत्री आहे. तुम्हीच मला तिला मारण्यासाठी पाठवलं होतं हे सुद्धा तिला कळालं आहे. तेव्हा नागेश्वर खूपच मनातून चिडतो. महिपत शेठ, काही करा पण त्या सगुणाचं काम तमाम करा, असं तो पुन्हा एकदा सांगतो. तेव्हा महिपत त्याला सांगतो की तुमचं काम 113% होणार. सगुणा नावाचा काटा मी कसा बाजूला करतो आता बघाच तुम्ही. आणि तो फोन ठेवून देतो. आता इकडे श्रीमंत अर्जुनला घेऊन त्याच्या घरी आलेला असतो. तो त्याच्या आईला हाक मारतो पण ती काही घरामध्ये नसते. मग त्यांच्या घरातील एक नोकर बाळ्या तिथं येतो. श्रीमंत त्याला विचारतो की आईसाहेब कुठे गेले आहेत, पाहुणे आले आहेत तिला भेटण्यासाठी. तेव्हा बाळ्या सांगतो की इतकं काही घडून गेलं तरीसुद्धा ते बाहेर गेल्या. मी त्यांना म्हटलं होतं की जाऊ नका म्हणून, पण त्यांनी नाही ऐकलं, ते वसुलीला गेल्या. आता श्रीमंताला प्रश्न पडतो, इतकं सगळं घडलं म्हणजे काय घडलं? तेव्हा बाळ्या सांगतो की एक व्यक्ती आला होता, त्याच्यामध्ये आणि बाईसाहेबांमध्ये खूप वाद झाले. मग त्यांनी सरळ त्यांच्यावरती बंदूकच रोखली, पण बाईसाहेबांनी त्यांच्या स्टाईलमध्ये बरोबर त्याला गार केलं. आता अर्जुन आणि श्रीमंत खूपच घाबरतात आणि तडक ते सगुणाला पाहण्यासाठी बाहेर पडतात. इकडे गावात सगुणा वसुलीसाठी फोन करत असते. माझे पैसे टायमात मिळाले पाहिजे असं ती सांगते. तितक्यात श्रीमंत आणि अर्जुन तिच्यापर्यंत पोहोचतात. श्रीमंत खूप घाबरलेला असतो. तो विचारतो की आई, अगं तू इथं काय करतीयस? मी तुला सगळीकडे शोधलं आणि कोण होता तो माणूस ज्याने तुझ्यावरती बंदूक रोखली? तेव्हा सगुणा सांगते, काही नाही रे, तो चिरकुट होता तो. ते सोड सगळं, पण हे कोण आहेत? तेव्हा श्रीमंत अर्जुनची ओळख करून देतो. अर्जुन म्हणतो, अगं मावशी, कल्पना सुभेदार नाही का, तिचा मी मोठा मुलगा. मला असं कळालं की रुद्र लग्न करतोय. तेव्हा सगुणा रागातच म्हणते की त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे, त्यांचं नावही घ्यायचं नाही. तेव्हा अर्जुन तिला समजावतो, अगं मावशी, असं किती दिवस राग धरून बसणार आहेस तू? अगं त्याचं लग्न ठरतंय ना, मग तुम्ही सगळा राग सोडून त्याच्या लग्नाला जायला हवं. नाही तुला जायचं तर कमीत कमी श्रीला तरी पाठव ना. तेव्हा सगुणा स्पष्टपणे त्याला नाही असं सांगते. तू कल्पनाचा मुलगा आहेस म्हणून तुला काही बोलले नाही मी, पण यापुढे हा विषय घ्यायचा नाही. आता यांचं हे बोलणं चालू असताना महिपतच्या शूटरने सगुणावरती नेम धरलेला असतो. आता तो गोळी चालवणार तितक्यातच अर्जुनची नजर त्याच्यावरती पडते आणि तो घाबरून सगुणाला बाजूला करतो आणि त्या शूटरचा नेम चुकतो. तो लगेच तिथून पळ काढतो. अर्जुन त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळतो, पण तो काही हाती लागत नाही. सगुणा इकडे खूप घाबरलेली असते. श्रीमंत म्हणतो, आई तू व्यवस्थित आहेस ना? गावातले लोकसुद्धा तिथे जमा झालेले असतात. अर्जुन येतो आणि मावशी तू ठीक आहेस ना असं पुन्हा विचारतो. सगुणा म्हणते, हो मी ठीक आहे आणि हे सगळं त्या नागेनेच केलं असणार आहे आणि याच कारणामुळे मला श्री आणि त्या रुद्रची मैत्री नको आहे. अर्जुन तिला पुन्हा समजावतो, अगं मावशी, कदाचित हे सगळं त्यांचं काम नसेलही. तेव्हा सगुणा श्रीला घेऊन रागातच तिथून निघून जाते. आता इकडे नागेश्वर दत्तूला विचारत असतो की तुमच्या घरी प्रभास राहायला होता तेव्हा तो एका मुलीबद्दल तुमच्याजवळ काही बोलला होता का? तेव्हा दत्तूला मागचे क्षण आठवतात आणि कोणालाही ही गोष्ट सांगायची नाही हे प्रभासचं वाक्यसुद्धा आठवतं. तेव्हा दत्तू म्हणतो, अहो नाही हो, त्याने कधीच असं काही सांगितलं नाही. म्हणजे तो एकटाच बडबडत बसायचा वेड लागल्यासारखा, पण मुलीचा कधी त्याने उल्लेख कुठला केला नाही. तेव्हा उर्वशी म्हणते, वेडच लागले त्याला. ते सगळं सोडा, पण काय दादासाहेब, कुठं आहे तुमची ती नशीबवान पोरगी? मला तर नाणं सापडलं नाही आणि तिलाही ते सापडणार नाही. हारली आहे ती, मान्य करा की तुमचा अंदाज चुकला. तितक्यात गिरिजा तिथं येते. हारले नाही मी. सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. तेव्हा गिरिजा ते नाणं त्यांना दाखवते. हेच नाणं हवं होतं ना तुम्हाला? उर्वशीला तर खूप आश्चर्य वाटतं. वासंतीला खूप आनंद झालेला असतो. नागेश्वरलाही मनातून आनंद झालेला असतो. तो म्हणतो, बघितलं ना दीदी, पुन्हा एकदा सिद्ध झालंय की गिरिजाच आहे खरी नशीबवान. अहो अजून किती परीक्षा द्यायला लावणार आहात तुम्ही त्यांना? आता उर्वशी रागातच तिथून निघून जाते. गिरिजाला नाणं सापडलं म्हणून दत्तूला खूप आनंद झालेला असतो. आता दत्तूची जायची वेळ होते. तेव्हा तो मनूला म्हणतो की चल आता आपण निघूयात. गिरिजा, चांगली राहा हा, सुखात राहा. तेव्हा गिरिजा त्याला नमस्कार करते. आता नागेश्वर मनातच म्हणतो, सुखातच राहणार आहे ती इथे,
चांगली काळजी घेतो आम्ही तिची. फक्त 6 महिने. त्यानंतर तिच्या वाट्याला स्वर्गसुखच आहे. गिरिजा मोनूला म्हणते, बाबांची काळजी घे. त्यांना त्रास देऊ नको हा. मोनू म्हणतो, नाही देणार त्रास. पण ताई, मला जर तुझी आठवण आली तर. गिरिजा म्हणते, मग मला फोन करायचा. आता गिरिजा नागेश्वरला म्हणते, मी यांना बाहेर सोडून येते. असं म्हणून ते तिथून निघून जातात. वासंतीसुद्धा तिथून निघून जाते. आता तिथे सुभानराव असतात. नागेश्वर म्हणतो, सुभानराव, या दत्तूवरती जरा लक्ष ठेवा. म्हणजे प्रभासने मुलीबद्दल गिरिजाला सांगितलं, पण दत्तू त्याचा मित्र असून सुद्धा त्याला काहीच सांगितलं नाही. ही गोष्ट काही पटत नाही आहे. त्याने नक्कीच काहीतरी लपवलं आहे आपल्यापासून. त्याच्यावरती पाळत ठेवा. सुभानराव म्हणतो, ठीक आहे. एक माणूस त्याच्या पाळतीवरती कायमस्वरूपी ठेवून देतो. आता इकडे गुलाबराव एका ठिकाणी बसलेला असतो. रुद्र त्याला पाहून त्याच्याकडे येतो आणि त्याला विचारपूस करतो, बाबा तुमची तब्येत आता कशी आहे? बरं वाटतंय ना? तेव्हा गुलाबराव म्हणतो, हो अगदी बरं वाटते. तुझ्या काढ्याने लगेच फरक पडला. गुण आहे तुझ्या हातामध्ये हा. रुद्र त्याला सांगतो, मला आता जायची वेळ आली आहे. मी आता तुळजापूरला जायला निघतोय. तेव्हा गुलाबराव म्हणतो, तुळजापूर? खूप वर्ष झाले ते गाव सोडून. साक्षात देवीचा वास आहे त्या गावामध्ये. खूप आठवणीसुद्धा आहेत माझ्या त्या गावामध्ये. तिथे एक देवीसारखी बाई आहे. कोण बाई? काय नाव काय तिचं? तेव्हा गुलाबराव सांगतो की सगुणा नाव आहे तिचं. रुद्र आश्चर्यानेच म्हणतो, अहो सगुणा? सगुणा ती तर माझी मावशी आहे. तुम्ही ओळखता का तिला? ते कसं काय? तेव्हा गुलाबराव खोटं सांगतो की मी एकदा तुळजापूरला असताना त्यांनी माझी मदत केली होती. काहीतरी पैसे दिले होते त्यांनी. खूप मदत झाली होती मला त्यांची. आता इतक्या वर्षांनी समोर गेल्यानंतर ओळखेल की नाही सांगता येत नाही. रुद्र म्हणतो, ओळखेल. नक्की ओळखेल. तेव्हा गुलाबरावला जरा आश्चर्यच वाटतं. रुद्र सांगतो, अहो म्हणजे ती व्याजाने पैसे देते ना, मग ती माणसं विसरत नाही. गुलाबराव मनात म्हणतो, सगुणा बायको आहे माझी आणि श्रीमंत लेक आहे माझा, हे सांगायची सुद्धा चोरी झाली आहे मला. महादेवा, त्यांच्याशी भेट होण्याचा योग आहे की नाही, कधी भेट होईल काहीच माहीत नाही. आता सगळे तुझ्याच हातात आहे. आता रुद्र त्याचा निरोप घेऊन तिथून निघून जातो. गुलाबराव मनातच म्हणतो, चला, पण बायको आणि मुलगा सुखरूप आहे एवढी खुशाली तरी मिळाली. आता इकडे उर्वशी मनातून खूप चिडलेली असते. पुन्हा एकदा गिरिजा तिच्यासमोर जिंकलेली असते. ती मनात विचार करते की मला माझं अस्तित्व या घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर दादासाहेबांच्या नजरेमध्ये पुन्हा विश्वास मिळवायला हवा. ही गिरिजा जशी आमच्या आयुष्यामध्ये आली आहे ना, तसे आमच्या दोघांमध्ये फूट पडत चालली आहे. पण आता असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून दादासाहेब स्वतः त्या पोरीला घराबाहेर काढतील. आता इकडे रुद्र मंदिरात येतो. महादेवाच्या पाया पडायला लागतो. तितक्यात त्याला तिथं त्याचा फोन दिसतो. त्याला खूप आनंद होतो. गुलाबराव लपून त्याच्याकडे पाहत असतो. आता रुद्र त्याचा फोन चेक करतो तर त्यामध्ये उर्वशीची व्हॉईस नोट असते. त्यामध्ये असं सांगितलेलं असतं की रुद्र, दादासाहेबांनी तुझं लग्न ठरवलं आहे. तेव्हा रुद्रला मात्र खूप आश्चर्य वाटतं. तसं गुलाबरावला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं. आता इकडे प्रभास खोलीमध्ये चक्रा मारत असतो. गिरिजाच खरी वारसदार आहे हे तिला कसं सांगायचं हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तो मनातून खूपच घाबरलेला असतो, कारण त्याला बाहेरही पडता येत नसतं आणि तिथं नाटक करणंही त्याला आता जड जात असतं. घाबरून असतो, सतत दाराकडे बघत असतो आणि विचारही करत असतो. आणि त्याच गडबडीमध्ये त्याच्या हातून फ्लॉवर पॉट खाली पडतो. तो खूपच घाबरतो आणि त्याच वेळेस दरवाजा उघडून गिरिजा आतमध्ये येते. आता गिरिजाने प्रभासला उठलेलं पाहिलं असेल का? प्रभास कोमातून बाहेर आलाय हे सत्य तिला कळालं असेल का? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, येणारे भागसुद्धा आपल्याला अतिशय जबरदस्त पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.